तर कशी आहे महाराष्ट्राची पब्लिक? तर तुम्हाला मी आज एक छोटंसं काय म्हणतात, छोटंसं एक अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय, ती म्हणजे वर्क फ्रॉम होम. बघा, जर तुम्ही सरकारी जॉबची तयारी करत असेल, त्या मुलांसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. जर तुमच्याकडे मोबाईल असेल, जर तुमच्याकडं लॅपटॉप असेल, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अप्लाय करू शकता ह्याचा अर्थ की मी तुम्हाला एक छोटी प्रोसेस सांगेन. जशी तुम्ही प्रोसेस फॉलो केली की बाबा कुठल्या मुलाला जॉब भेटेन, कुठल्या मुलाला नाही भेटेन, आपण सगळं डिस्कशन करूया. बघा, आता आपण तुम्हाला सांगतो, जो माझा नंबर आहे 8149448950, सगळ्यात पहिलं तुम्ही हे सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. सेव्ह करून ठेवल्यानंतर तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे जर चांगला मोबाईल जरी असला, ठीक आहे, तरी तुमचं चालून जाते. बघा, आता सिंपल, जर तुमच्या मोबाईलमध्ये जर दोन ऑप्शन आहेत. जर तुमच्याकडे टेलिग्राम असेल, तर टेलिग्रामवरून ही 100 सेट फॉर पोलीस भरती अशी एक PDF आहे, ती तुम्ही सेव्ह करून ठेवा. आता ही जी PDF आहे ती वर्ड पॅडमध्ये, वर्ड फाईलमध्ये आहे. ठीक आहे. तर आपल्याला जे पण काम करायचे ते आज वर्ड फाईलमध्ये करायचे. बघा, जी वर्ड फाईल आहे ती काळजीपूर्वक आणि अचूक भरून आम्हाला परत पाठवायची आहे. ठीक आहे. सिंपल तुम्हाला सांगतो, जर ही फाईल हवी असेल तर तुम्हाला 8149448950 वरती मेसेज करायचे. आता थांबा, अजून पण मेसेज करू नका, पूर्ण बघून घ्या. ठीक आहे. आता बघा, तुम्ही काय करणार, जर तुमच्याकडे टेलिग्रामवर, बघा मी तुम्हाला सांगतोय, टेलिग्रामवर तर ऑलरेडी तुम्हाला ही PDF आहेच, बरोबर. तर जर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज तर तुम्हाला करायलाच लागणार आहे, ऑप्शन तर नाहीये. तर काय करणार, सर PDF फॉर डाटा एंट्री वर्क सेंड मी. ठीक आहे. तुम्ही काय केलं, PDF मागितली माझ्याकडून. ठीक आहे. मग PDF मागितल्यानंतर, ओके, क्लिअर दिसतंय तुम्हाला? ओके. तर मी काय करणार, तुम्हाला एक PDF पाठवणार. ठीक आहे. ह्या PDF मध्ये काय असणार रे, तुम्हाला 100 क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. 100 क्वेश्चन्स असतील आणि त्या क्वेश्चनचा आन्सर राईट असेल नसेल ते तुम्हाला चेक करायचे. तर बाबा हे 100 क्वेश्चन, ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉपी करून पेस्ट करायचे विथ सोल्युशन. काय करायचे, विथ सोल्युशन तुम्हाला हे कॉपी पेस्ट करायचे. म्हणजे बाबा कॉपी पेस्टचं वर्क राहणार, पण इथं तुमची ॲक्युरेसी बघितली जाणार. ठीक आहे. ॲक्युरेसी बघितली जाणार की बाबा तुम्ही पेपर कसा बनवताय, आणि क्वेश्चन जे दिलेले आहेत ते तुम्ही ॲज इट इट कॉपी करून पेस्ट करायचे आहेत. ठीक आहे. मनाने क्वेश्चन नाही टाकायचे. समजा तुम्हाला मी कुठलाही एक क्वेश्चन सेट दिला, तुम्हाला तो वर्ड फाईलमध्ये कॉपी पेस्ट करायचा आहे. तो कसा करायचा रे बघा, व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केल्यानंतर आम्ही तुम्हाला एक प्रश्नपत्रिका पाठवणार. त्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न खालील दिलेल्या फॉर्मॅटनुसार टाईप करायचा आहे. तुम्ही काय करू शकता रे, हात कॉपी पेस्ट करू शकता. सोपं आहे ना का, कॉपी पेस्ट करायला काही अवघड नाही आहे. जर तुमचा मोबाईल वर्क करत असेल या गोष्टीसाठी, तर तुम्ही कॉपी पेस्ट करणार आहे. ठीक आहे. पण लक्षात ठेवा, ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या मी तुम्हाला आत्ताच कळवतो. बघा, सिंपल तुम्हाला अशा टाईपचा इथं फॉर्मॅट दिसणार आहे. ठीक आहे. अशा टाईपचा तुम्हाला फॉर्मॅट दिसणार आहे. ओके, क्लीन दिसतोय तुम्हाला, क्लिअर दिसतोय फॉर्मॅट. तर बघा, आता इथे काय दिलंय, इथं तुम्हाला सगळ्यात पहिलं क्वेश्चन, टाईप, ऑप्शन, ऑप्शन, हे 4 ऑप्शन, आन्सर, सोल्युशन, पॉझिटिव्ह मार्क 1, निगेटिव्ह मार्क 0. ही तुम्हाला काय देणार आहे, ब्लँक असणार. ही पूर्णपणे ब्लँक असणार, बरोबर. आणि ह्याच्यामधला हा पार्ट आहे. असे तुम्हाला टोटल 100 वेळा दिसणार आहेत. किती वेळा, 100 वेळा तुम्हाला इथं दिसणार आहेत. जेव्हा तुम्ही कॉपी पेस्ट करणार, ह्याला काही सुद्धा छेडछाड करायची नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही काही बदल करायचा नाही. ठीक आहे. समजा प्रश्नामध्ये तुम्ही केलं की सगळ्यात पहिलं तुम्ही हा प्रश्न हे कॉपी करणार. काय करणार, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत. ठीक आहे. समजा हा तुम्ही प्रश्न कॉपी केला, त्याच्यानंतर बघा हे ऑलरेडी मल्टिपल चॉईस दिलेलंच आहे, ते हाय असं राहणार. या गोष्टी तर हाय अशा राहणार आहेत. ज्या ब्ल्यूमध्ये दिलेल्या आहेत मी, त्या गोष्टी ॲज इट इज राहणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला हात लावायचा नाहीये. ठीक आहे. तर बघा, मल्टिपल चॉईस पण तुम्हाला पहिल्यापासूनच दिलेलं आहे, बरोबर. ते ॲज इट ठेवलंय आपण. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, फक्त प्रश्न कॉपी केल्यानंतर त्याचे 4 ऑप्शन कॉपी करणार आहे. ठीक आहे. आता या ऑप्शनच्या पुढं 1 2 3 4 ABCD लिहायचं नाही. समजा हा पहिलं, हे दुसरं, हे काही सुद्धा गरज नाही आहे. ठीक आहे. सिंपल तुम्ही काय करणार, 4 ऑप्शन लिहिणार. 4 ऑप्शन लिहिल्यानंतर, ठीक आहे, आता समजा हे आपल्याकडे टोटल किती ऑप्शन होते, 1 2 3 4. समजा उत्तर 25 बरोबर आहे. ठीक आहे.
फक्त इथं तुम्ही 3 लिहिणार, कारण काय रे तिसरं बरोबर आहे म्हणून इथं 3 लिहिणार. आता इथं होणाऱ्या चुक्या मुलं काय करतात की उत्तर लिहिणार कधी कधी वेगवेगळे लिहिणार, पण आपल्याला काय लिहायचे की ते 1 2 3 4 मधलं जे उत्तर बरोबर आहे तेच तुम्हाला इथं टाईप करायचे. ठीक आहे. समजा समजा तुमचं या ऑप्शन मधलं समजा दुसरं उत्तर बरोबर असतं तर तुमचं इथं फक्त 2 आलं असतं. समजा तिसरं असतं तर इथं फक्त 3 आलं असतं. समजलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन कॉपी करून टाकायचे. ठीक आहे. सोल्युशन कॉपी करायचे. ज्या प्रश्नाचं सोल्युशन होते, जर कधी कधी समजा एखाद्या गोष्टीचं सोल्युशनची गरज नसेल तर इथं टाकलं नाही तरी चालेल, पण बऱ्यापैकी 80 ते 85% आपल्याला सोल्युशन पाहिजे. पॉझिटिव्ह मार्क निगेटिव्ह मार्कमध्ये तुम्ही काहीही बदल करणार नाहीये, ही गोष्टीची लक्षात ठेवायची. आणि जेव्हा तुम्ही PDF जी सेव्ह करणार ती वर्ड फाईलमध्येच पाहिजे, म्हणजे मी ज्या फॉर्मॅटमध्ये पाठवली त्या फॉर्मॅटमध्येच पाहिजे. कोणी PDF मध्ये कन्वर्ट करू नका, कोणी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये करायची तुम्हाला गरज नाही आहे. जो फॉर्मॅट पाठवलाय तो तुमच्या लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काय होतं की बाबा तुम्हाला हा क्वेश्चन कॉपी करायचा होता, त्याचे 4 ऑप्शन लिहायचे फक्त. ठीक आहे. 4 ऑप्शन मध्ये समजा हा तिसरा क्रमांकाचा बरोबर होता म्हणून आपण इथं 3 लिहिलं आणि त्याचं सोल्युशन लिहिलं. लई मोठी प्रोसेस नाही आहे. ह्याला लईत लई 1 मिनिट खूप झाला. 1 ते 1.5-2 मिनिटाच्या आतमध्ये तुमचा एक प्रश्न कॉपी पेस्ट होऊन जातो. जर तुम्ही लॅपटॉपवर केलं तर. मोबाईलवर केलं तर ऑलवेज उशीर लागू शकतो. उत्तर काढायला ChatGPT यूज करा आणि त्याला प्रॉपर तुम्ही ॲनालिसिस करणार आहे. बघा आता सिंपल मी तुम्हाला दाखवलं होतं की तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये बदल करायचे की मूळ संख्या समजा लिहिला, ऑप्शन लिहिले तुम्ही. समजा ऑप्शनमध्ये माझं 1 बरोबर असतं तर मी ते 1 लिहिलं असतं, 2 असतं तर 2 लिहिलं असतं, 3 असतं 3 लिहिलं असतं, 4 असतं 4 लिहिलं असतं आणि त्याचं पूर्ण सोल्युशन मी टाकणार. ठीक आहे. सोल्युशन मी टाकलं, झालं. आता बघा जी तुमची फाईल आहे ती टोटल 100 प्रश्नांची आहे. मग समजा तुम्ही ही अशी ब्लँक फाईल आली आहे, तुम्ही काय केलं, हा प्रश्न इथे लिहिला, त्याचे 4 ऑप्शन लिहिले आणि उत्तर 3 बरोबर आहे 3 आणि त्याचं सोल्युशन. त्याच्यानंतर तुमचा हा पहिला प्रश्न झाला, नंतर दुसरा प्रश्न. सेम तुम्ही प्रश्न लिहिला, बरोबर, त्याचे ऑप्शन टाकले आणि बाबा आता ह्यातलं 2.16 बरोबर होतं म्हणून मी इथं 4 लिहिलं. पण इथं मुलं कधी कधी काय करतात की 2.16 लिहिणार, 4 म्हणजे ते उत्तर नाही लिहायचं, कितव्या क्रमांकाचं बरोबर आहे ते लिहायचं आणि सोल्युशन तुम्हाला इथं लिहायचं आहे. मग त्याच्यानंतर तुमचा तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, पाचवा प्रश्न, असे टोटल तुमचे 100 क्वेश्चन येणार आहेत. ठीक आहे. आता बघा आम्ही तुमचा अजिबात वेळ वाया घालवणार नाही. म्हणजे समजा तुम्ही आता मला काय हे PDF पाठवताय समजा. ठीक आहे. तर बाबा काय होणार की जर तुम्ही टेस्ट चूक न करता केली तर एकच प्रश्न विचारू, तुम्ही एका दिवसात अशा किती करू शकता. म्हणजे समजा तुम्ही ही मला टेस्ट दिली बनवून. ठीक आहे. ही समजा तुम्ही मला टेस्ट बनवून दिली. ठीक आहे. ही समजा तुम्ही मला टेस्ट बनवून दिली तर मला सांगायचं की बाबा तुम्ही 1 टेस्ट करू शकता, 2 टेस्ट करू शकता, 3 करू शकता किंवा 4 करू शकता. मॅक्सिमम 3च टेस्ट बनवू शकतो एक मुलगा. तर जेन्युइनली सांगायचं की तुम्ही मला 3 टेस्ट बनवून देऊ शकता दिवसाचे. मग जेणेकरून आपण त्याचा ॲनालिसिस करू की पोराचं बाबा खरंच चांगला काम करतोय. त्याच्यानुसार आपण त्याला हे काम म्हणजे पार्ट टाइम फुल टाइम पद्धतीने देऊ. जर बाबा असं पण होऊ शकते ना रे की बाबा आपल्याकडे मुलं लई आली, होऊ शकतं ना, ही पॉसिबिलिटी पण ठेवली मी. समजा की जॉबचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या खूप जास्त झाली तर हे काम देणं शक्यच नाही ना रे. सिंपल आहे यार, तुम्ही एवढी मेहनत करणार त्याला काय तुम्ही निराश होऊ नका. ठीक आहे. निराश व्हायची गरज नाही. जो पण पोरगा समजा एखाद्याने टेस्ट बनवली आणि समजा आपली 50 मुलं घेतली आपण याच्यामध्ये. ठीक आहे. 50 मुलं आपण जॉब दिला 50 मुलांना. ठीक आहे. आता 50 मुलांमध्ये पण बाबा लय काम नाही देणार आपण त्यांना की बाबा त्यांचा अभ्यास सोडून हेच करत बसतील असं नाही. एका दिवसाआड देणार. समजा एखाद्याने टेस्ट बनवली बाबा पण त्याला ती जॉबची अपॉर्च्युनिटी भेटली नाही. समजा एखाद्या प्रश्नाने 50च क्वेश्चन केले त्याच्यामध्ये, त्यांनी सुद्धा मला तो सेट पाठवायचा आहे, परत त्याच व्हॉट्सअप नंबरला बनवून मला पाठवायचा आहे. समजा तुम्ही बनवली आणि जॉब नाही भेटली तर मी काय करणार, तुम्हाला एक ऑप्शन देणार. ई बुक घेऊ शकता तुम्ही, तलाठी भरती, पोलीस भरती
किंवा वनरक्षकची टेस्ट सिरीज तुम्हाला मी डायरेक्ट फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. ते तुमची मर्जी आहे की बाबा तुम्हाला ही टेस्ट सिरीज हवी आहे का, जर जॉब भेटला नाही तर. ठीक आहे, तुम्हाला ही टेस्ट सिरीज फ्री भेटणार. याशिवाय जर तुम्हाला हे नको असलं तर वनरक्षकचा कोर्स तुम्हाला, ठीक आहे, 100 रुपयाची विशेष सवलत भेटेल, म्हणजे तुमचं 100 रुपये कॉस्ट कमी करून देण्यात येईल. आता बघा तुमचा ह्याच्यात पगार किती होऊ शकतो. ठीक आहे बाबा, डिपेंड, तुम्हाला मी सांगतो की ह्याच्यामध्ये जास्त नाही, की डिपेंड करते की तुम्ही टेस्टची क्वालिटी किती बनेन. तुम्हाला हायर केल्यानंतर तुम्हाला मी एक अमाऊंट सांगेन की एवढी अमाऊंट तुम्हाला भेटेन, तुम्ही एवढ्या टेस्ट मला बनवून द्या. सो त्याच्यानुसार तुम्हाला जॉब दिला जाईल, की मग PPT झालं, या साईडचा आपण चर्चा करूया. नक्कीच तुमची इथं कमेंट पाहिजे आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये भेटेन. तरी सुद्धा एक मोटिवेशनल मला कमेंट हवी आहे तुमच्याकडून, की मी तुमच्यासाठी एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आणतोय. बाय द वे हे सगळं मी ChatGPT करणं तयार करून घेऊ शकतो, बट माझी इच्छा आहे की बाबा, की जे मॅन्युअली वर्क असतं, की असं करून आपण मुलांचे पोटावर पाय द्यायचा नाहीये. जर मी 10 पैसे कमवत असेल तर 4 पैसे तुम्हाला कमवायला काय अडचण आहे. सो त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला आहे. सो पटापटा तुम्ही या व्हॉट्सअपवरती PDF साठी करा. जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि PDF मला वापस ह्याच्यावरती पाठवायचा आहे. चला, जय महाराष्ट्र.